हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण. विटू फॅमिली केडी फॅशनमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं. हेवी वर्क असेल तर बघा इतकं प्रॉब्लेम होतो शिवण्यासाठी. आता आपण हा जो ब्लाऊज आहे ह्याचा मी टीचिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पण जी स्लीव आहे ते स्लीवला किती मेहनत लागलेली आहे मला ते तुम्ही बघू शकता. आणि 10 रुपये आपण जर वाढवलं तर कस्टमर कसे म्हणतात की आमचे इतक्यात शिवलं, आम्ही इतकेच दिले होते आणि तुम्ही एवढं जास्तच घेतलं. आता इथे बघा तुम्ही, माझा अर्धा तास गेलेला आहे इथे. इतकं हेवी वर्क आहे त्या ब्लाऊजला आणि पूर्ण लॉंग 3/4 स्लीव आहे ना ती दिली होती, पण त्यांना ती स्लीव नको आहे, छोटी पाहिजे. तर आता मग छोटीसाठी मग आता ते कटिंग केलेलं आहे मी. बघा कटिंग केल्यावरती मग जो आरी वर्क आहे तो जो केलेला आहे पूर्ण काचाचा वर्क आहे आणि तो ब्लाऊजच्या आता मधूनच कट करायचा आहे आणि व्यवस्थित दिलं होतं तर ते नको आहे त्यांना. तर बघा इतकं फोडलं मी आता मशीनवर, म्हणजे मशीन पण खराब झाली. आता फोडायचं तरी कुठे, आता फरशीवर म्हटलं तरी नाही व्यवस्थित ते हे होणार, म्हणून मग मी मशीनवरतीच कैचीने ते जो वर्क आहे तो सगळं इथं तोडून काढलेला आहे. बघू शकता तुम्ही. ते काचा पण त्याच्या भरपूर अशा काचाच आहेत त्या, बाकी काही असं धाग्याचं वर्क वगैरे नाही आहे. सगळं असं मिनी वर्क असतो ना ते तसं वर्क आहे तो पूर्ण काचाचा. त्यामुळे मग आता चला आता फोडून घेतलेला आहे सर्व. मी एक स्लीव तुम्हाला दाखवली तर खूप छान असं मोराची डिझाईन होती आणि ती डिझाईन जी आहे ना ती व्यवस्थित त्यांना ते हे करायची होती, पण त्यांनी काय केलं ते बघा की नाही मला एवढंच पाहिजे, जास्त नको आहे असं करून. आणि जे स्लीवला कमी कपडा दिलेला आहे त्यासाठी एका कोपऱ्यात मी थोडीशी जॉईंट दिलेला आहे त्याला. ते फिटिंगमध्ये जाणार आहे, त्याची काही हे नाही आहे, प्रॉब्लेम नाही आहे. तर इथे बघा पूर्ण काच मी इथं काढून घेतलेला आहे आणि आता ते काच पूर्ण फोडून घेतल्यानंतर आता मी इथं स्लीव तयार करत आहे. तर हा जो ब्लाऊज आहे खूप छोटी साईज आहे, 30 साईजचं ब्लाऊज, एकदम छोटी साईज आहे. पण ह्याचा मी जो ब्लाऊजचा जो टिचिंगचा व्हिडिओ आहे तो मी अपलोड केलेला आहे, तर तो नक्कीच पहा. ही फक्त स्लीव मी तुम्हाला दाखवत आहे की स्लीवला किती मेहनत आहे. बघू शकता तुम्ही. जो वर्क असेल तर आणि पूर्ण मोठे मोठे वर्क आहे ना काचाचं, त्यामुळे ते शिलाई काही होणारच नव्हती, ते त्यांनी येतच नव्हती. त्याच्यामुळे मग ते मला ते तोडायलाच लागलं. आणि शिवाय माझी मशीन आहे ना खूप छान शिलाई करते, पण त्या हाफ सेटर आहे त्यामुळं ते एवढं जास्त वर्क वगैरे ते जमत नाही मशीनवरती. मग ते सगळं मला तोडून घ्यायला लागलं आणि फोडून काढल्यानंतर बघा आता मी सगळं फोडून आणि मग आता शिलाई मी व्यवस्थित केलेली आहे बघा. तरी ते शिलाई मशीन खाली सुई खाली येत होतं, तर ते सर्व काढून मी आता दाबटीच करून घेत आहे व्यवस्थित. दाबटीच एकदम 2 शिल्या मारल्या म्हणजे ते जेणेकरून आपलं फिनिशिंग छान राहील. आणि पूर्ण वर्क होतं ना खालपर्यंत, त्यामुळं मग त्या पद्धतीने मी इथं कट करून असं घेतलेलं आहे. तर तुमच्याकडं पण वर्क आल्यावरती खूप टेन्शन येत असेल तर टेन्शन घेऊ नका. वर्क डायरेक्टली तोडून टाकायचं, ते फोडून टाकायचं, त्याला काही नाही होत. आणि तुम्ही वर्कवरतीच मशीन चालवली तर ती ही मशीन त्याच्यावर चालत नाही. ती दुसरी हाय स्पीडची मशीन असते ती चालते वर्कवरती. ती पण म्हणजे काय सुई जे काच आहे मिनर वर्क असतं त्याच्यावर काय चालत नाही, सगळ्या सुया तुटतात. त्यामुळे व्यवस्थित सांभाळूनच आपल्याला हे करायचं आहे. आता बघा व्यवस्थित अशी दापटीक 2 वेळा मी करून घेतली आहे, त्यामुळं मग फिनिशिंग आपल्या मस्त आलेली आहे. तर एवढी स्लीव त्यांना हवी होती, मोठी स्लीव नको आहे असं त्यांनी सांगितलं होतं. आणि फुल स्लीव तर छान झाली असती आणि वर्क पण फोडायची गरज नव्हती, पण त्यांनी सांगितलं मला नाही माझी तेवढीच आहे मग मला तेवढीच पाहिजे. पण एवढं छान होतं ते वर्क, ते मला फोडायला लागलं, कटिंगमध्ये गेलं. आता ही स्लीव बघू शकता तुम्ही, सुंदर दिसत आहे. दोन्ही पण स्लीव आपल्या रेडी झालेल्या आहेत. दोन्ही सेम टू सेमच आहे बरं का. दोन्ही स्लीव आपल्या सेम टू सेमच आहे. तिला पण मी ह्याच पद्धतीने केलेलं आहे. हिला पण तसं दाबटीच वगैरे करून दुमडून अशा पद्धतीने मी इथं शिलाई करत आहे बघा. आता इथं कोपऱ्यामध्ये थोडीशी शिलाई केली तरी चालतं. ह्याला पण आपण सगळीकडनं गोलेड्यावरती शिलाई करून घेऊया. तर तुमच्याकडं पण हेवी वर्क जर आलं, हेवी वर्कचे ब्लाऊज येत असतील तर त्यालासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने टिचिंग करू शकता. काहीतरी आपल्याला डोकं चालवायलाच लागतं, कारण की जे कस्टमर आहेत ते ब्लाऊज आपल्याकडं आणून टाकतात, कसं पण शिवा पण शिवून द्या असा विषय असतो त्यांचा. आणि आम्हाला एवढी म्हणजे एवढीच स्लीव पाहिजे. कधी कधी कसं होतं लॉंग स्लीव होत नाही, हाफ होते, कधी कधी लांबची हाफ करायची असते, खूप सर्व प्रॉब्लेम असतात. तर मोर खूप छान डिझाईन दिलेली आहे आणि ती मोर आहे ना ती अशी वरती आली पाहिजे, आली असते त्यांची, आणि खालच्या साईडला ती बॉर्डर होती दिलेली होती, पण त्यांना ती बॉर्डरच नको आहे. तर मग काय करणार, मग ती बॉर्डर शेवटी कापून काढली मी आणि ते मिनर वर्क आहे ते वर्क सर्व मी इथे फोडून काढलेलं आहे. तर त्याच्यात माझा खूप वेळ गेलेला आहे बरं का.
आणि मी तो हाच व्हिडिओ सेपरेट बनवलेला आहे. तर टेन्शन घेऊ नका, काहीतरी मार्ग काढायचा आणि ब्लाऊज शिवून द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने माझा ब्लाऊज दोन्ही स्लीव बघा किती छान झालेले आहेत, मस्त झालेले आहेत. काहीतरी डोकं चालवायचं आपण आणि करून द्यायचंच असतं आपल्याला त्यांचं ब्लाऊज रेडी. तर हा ब्लाऊज बघू शकता तुम्ही रेडी झालेला आहे आणि ह्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तर चला, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि वर्क तर खूप आवडलेला मला, तो मोराची डिझाईन आहे, छान आहे, खूप छान आहे. फक्त हाताला न्यायलाच वर्क होतं आणि मध्ये मध्ये बुट्ट्या होत्या, पण छान दिसत होतं. आणि एकदम छोटी साईज आहे ब्लाऊजची, त्यामुळे ब्लाऊज शिवायला काही वेळ नाही लागला, पण हातालाच झालेला वेळ मला. चला